नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंतांनी आपल्या सर्वांसाठी दिलेला एक संदेश शेवटच्या श्लोकात जो सांगून दिलेला आहे तो लक्षात घेतला. काय करायचं आहे आपल्याला? राजगुह्य कोणतं आहे आणि राजविद्या कोणती आहे या दोन्ही विषयी एकत्रित सांगताना भगवंतांनी सांगून दिलं. मन मना भव. मन कुठे स्थिर करायचं आहे? मन म्हणजे मत. मत मना भव. माझ्या प्रती दृढ कर. माझ्या प्रती म्हणजे कोणाप्रती? परमात्मा थोडे ना आपल्याला दृष्टीला पडतोय, या चर्मचक्षुंना दिसतच नाहीये. मग कोणाप्रती दृढ करायचं? आत्मवान. दुसऱ्या अध्यायात शब्द आलेला आहे. स्वतःच्या सामर्थ्याविषयी, क्षमतेविषयी विश्वास ठेव. मत मना भव. माझं मन दृढ होऊ शकतं, संकल्पित होऊ शकतं आणि केलेल्या संकल्पाप्रती वाटचाल करू शकतं, याच्यावर आपणच विश्वास ठेवायचा. मद भक्तः भव. भक्तः म्हणजे शंका नको, संशय नको, भीती नको. हे सगळं आलं की मग श्रद्धा डळमळीत होते ना. मग भक्ती कुठली उत्प्राप्त होणार? म्हणून मद्भक्तः भव म्हणजे शंका, संशय, भीती इतरांविषयी तर आपण बाळगतोच. काय माहिती येतील की नाही, काय माहिती करतील की नाही असं दुसऱ्यांविषयी म्हणतो, पण स्वतःविषयी तरी कुठे आपल्याला खात्री असते? माझ्याच्यानी होईल की नाही इथपासूनच सुरुवात असते ना. म्हणून स्वतःवरचा विश्वास हा श्रद्धा, निष्ठा, आपण जो संकल्प केलेला आहे त्याच्यावरती निष्ठा अटळावी. म्हणजे मग भक्ती होईल. भक्ती एकदा दृढावली की आपोआप शंका, संशय, भीती, दोलायमान स्थिती, द्वंद्व शिल्लक उरतच नाही. म्हणून मत मना भव, मनः भव. मत भक्तः भव. मत याजी. याजी म्हणजे यजन करायचं आहे, सातत्याने उपासना दृढ करायची आहे. संकल्प एकदा केला, आता जानेवारी महिना आला इंग्रजी वर्षाप्रमाणे, आपण नव्या वर्षाचे संकल्प सगळेजण करण्यामध्ये माहीर असतो. संकल्प केला, हळूहळू जसे जसे दिवस पुढे सरकतात, महिने पुढे सरकतात, आम्ही संकल्प बदलत जातो किंवा पहिले संकल्प विसरून जातो. म्हणून मत याजी. याजी म्हणजे सातत्य. सातत्याने एकाच ध्येयाप्रती, एकाच निश्चयाप्रती, संकल्पाप्रती दृढ राहायचं. आणखी काय सांगून दिलंय? मान नमस्कुरु. जे वाट्याला येईल हे सगळं केल्यावर, संकल्प सिद्धीकडे नेत असताना, आचरण करत असताना ते विनम्रतेने स्वीकारायचंय. स्वतःवरच अविश्वास नाही दाखवायचा आहे. स्वतःवरच चिडचिड नाही करायची. मला हे जमणारच नाही म्हणून नैराश्य पण स्वतःविषयी कधीही व्यक्त होता कामा नये. जे वाट्याला येईल ॲक्सेप्ट, आपलं सूत्र आहे ना ते, नमस्कुरु, विनम्रतेने स्वीकार करायचा आहे. म्हणजे मग दोष देणं, आकस, टीका हे सगळं आपोआप लांब कुठेच्या कुठे पळून जाईल. हेच तर रहस्य आहे. आणि हे आचरणातून प्रकट करायचं आहे म्हणजे ती विद्या आहे, विज्ञान आहे. त्यामुळे आचरणातून प्रकट करणं म्हणजे विज्ञान आणि जाणीवेच्या पातळीवर दृढ करणं म्हणजे गुह्य, रहस्य, ज्ञान. अजून दुसऱ्या ओळीत सांगून दिलं, असं जर का करायला जमलं, 4 क्लॉजेस आहेत. कोणकोणते? पहिलं,
मन संकल्पित करायचं, मन मना भव, स्वतःवरचा विश्वास दृढ करायचा, आपल्या संकल्पावरचा विश्वासही दृढ करायचा. मद्भक्ता भव, शंका संशय भीती द्वंद्व सगळ्यावर मात करून निष्ठा दृढ करायची, एकात्म व्हायचं. मत याजी म्हणजे हे जे एकदा साधलेलं आहे ते सातत्याने प्रतिबिंबित होत राहिलं पाहिजे. आणि हे प्रतिबिंबित करत असताना आपल्याला जर तो खटाटोप वाटत असेल, केवढी यातायात करावी लागतीये मला हे सगळं सिद्ध करत असताना, साध्य करत असताना असं जर वाटायला लागलं तर ती दगदग, तो त्रास वाटतो. म्हणून सांगून दिलं नमस्कुरू, मान नमस्कुरू. स्वतःचा संकल्प हा दृढ आहे आणि तो योग्य दिशेनेच पुढे वाटचाल करेल. जे वाट्याला वाटेत येईल ते विनम्रतेने स्वीकारायचं. अजून पुढे काय सांगून दिलं? मत्परायणाः, संकल्पाप्रती चिकटून राहायचं. वाटेत जे येईल ते स्वीकारलं तरीही कसं बसं एकदाचं स्वीकारलं बुवा, चला सुटलो आता ह्याच्यातून, आता पुन्हा म्हणून या वाटेकडे वळायचं नाही. नको. मत्परायणाः, सातत्याने दृढतेने त्या संकल्पावरती अटळ राहून पुढे वाटचाल करत राहायचं आहे. त्यासाठी समन्वय आवश्यक आहे. समविचारांचा मेळा जमला की हे सहज शक्य होत जातं. म्हणून समविचारींना सोबत घेतलं की मत्परायणाः, मग सगळ्यांच्या समविचारांनी एकत्रितपणे त्याच संकल्पाप्रती वाटचाल करायला बळ मिळतं, सामर्थ्य मिळतं. माम एव एष्यसि, त्या सामर्थ्याची प्रचिती मिळवता येते. असं 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगून दिलंय. मग आता हे दृढ करणारे, हे स्वीकार करून सातत्याने आचरणात प्रतिबिंबित करणारे कुणी आहेत का? असलं ते तर माझ्या अवतीभोवती असतील का? मग हे सगळं जे तू मला सांगतोयस, आता अर्जुनाला हळूहळू उलगडायला लागलाय की कृष्ण हा आपला सखा असला, बंधू असला, मित्र असला, तरी सुद्धा त्याच्याकडे काहीतरी श्रेष्ठत्व आहे, काहीतरी असं वेगळं आहे की जे आपल्यामध्ये नाही. आणि ती त्याची श्रेष्ठता अर्जुनाला रुजायला लागली आहे, पटायला लागली आहे. आणि म्हणून आता अर्जुन वेगळ्या दृष्टिकोनातून कृष्णाविषयी पुढच्या अध्यायामध्ये आपल्याशी कसा संवाद करणार आहे. मग पुढचा अध्याय अर्जुन सुरू करतोय संवाद करून की श्री भगवंत स्वतः सुरू करतायत, समजून घ्यायला हवं ना आपल्याला. मग त्यासाठी पुढच्या अध्यायाचे आधी श्लोक ऐकले पाहिजेत. ऐकूयात तर पुढचे श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुःसुरगणः प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाल्लोक इमः प्रजाः एतां विभूतिं योगै च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. श्लोक तर ऐकले आपण. आता या श्लोकांमध्ये पहिल्या श्लोकात शब्द आलाय भूय एव. भूय म्हणजे पुन्हा, पुन्हा एकदा. आणि कोणाला उद्देशून बोलतायत कोण? श्री भगवान. बघा, श्लोकाची अध्यायाची सुरुवात श्री भगवानांच्या श्लोकांनी झालेली आहे. अर्जुनाने काहीच विचारलं नाहीये. म्हणजे जे राजविद्या राजगुह्य 9व्या अध्यायात भगवंतांनी स्वतःहून सांगितलंय तेच पुन्हा एकदा वेगळ्या पैलूचा प्रत्यक्ष प्रमाण देण्यासाठी भगवंतच अजून बोलणार आहेत. म्हणून भूय एव महाबाहो. सामर्थ्याची प्रचिती अर्जुनाच्या भगवंतांना हळूहळू मिळतीये की राजविद्या राजगुह्य जाणण्या एवढा अर्जुन आता स्थिर वृत्तीचा बनलेला आहे. आता त्याची ती पहिली किंकर्तव्य मूढता हळूहळू हळू कमी होत जातीये हे भगवंतांच्या लक्षात यायला लागलंय. वेवलेंथ हळूहळू मॅच होतीये हे उलगडायला लागतं ना. कोणाला उलगडायला लागतं? ज्याच्या वेवलेंथची मॅच होणार आहेत त्या दोघांनाही ते उलगडत असतं. बाकी बाहेरच्यांना कुठे हो समजतं. त्यामुळे आता अर्जुन आणि भगवंत यांच्यामध्ये ह्या वेवलेंथ जुळणं आणि संवाद होणं हे सुरू झालेलं आहे. म्हणून 9व्या अध्यायाला कळसाध्याय असं म्हटलं जातं. कारण तिथपर्यंत अर्जुनाच्या वेवलेंथ या स्थितीपर्यंत येऊन पोहोचल्या की श्रीकृष्णाच्या भगवंत म्हणून ज्या वेवलेंथ येत आहेत त्या अर्जुन स्वीकारण्यासाठी पार्श्वभूमीनी सिद्ध झालेला आहे. म्हणून आता भगवंत सांगतायत भूय एव. पहिल्या स्थितीत होतास ना तेव्हा जर काही तुझं नजरेआड झालं असेल, श्रुतीनं आड झालं असेल तर पुन्हा एकदा मी तुला सांगतो. का पुन्हा एकदा सांगतोय? प्रियमाणाय. तू माझा प्रिय आहेस रे. वक्ष्यामि ते हितकाम्यया. तुझ्या हिताची कामना ठेवून. अर्जुनाचं हित काय आहे? अर्जुनाने स्वतः मागणी केली आहे मला श्रेय ते हवंय. त्यामुळे ते श्रेयच्याच तुझी कामना ठेवून मी पुन्हा एकदा तुला सांगतोय. काय सांगतोय? परमं वचः. श्रेष्ठ असे बोल की जे सहज नाही, त्या वेवलेंथ सहज कोणालाही जुळवून घेता येणाऱ्या नाहीत. परमं वचः. ते मी अर्जुना तुला पुन्हा महाबाहो तुझ्याकडे आता सामर्थ्य आहे याची जाणीव येईल तुलाही आणि मलाही. म्हणून आता मी तुला पुन्हा एकदा रहस्य सांगतोय. पुढच्या श्लोकामध्ये काय सांगून दिलंय? आता भगवंत स्वतःविषयी सांगतायत. 9व्या अध्यायामध्ये सृष्टीमध्ये येऊन भगवंतांनी कोणकोणत्या भूमिका निभावल्या, कशा कशा वृत्तींची जोपासना केली आणि कशा कशा प्रकारे सृष्टीला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी स्वतःचं आचरण ठेवलं ते सगळं 9व्या अध्यायात सांगून दिलं सृष्टीशी जोडून. आता ना भगवंत स्वतःविषयी सांगतात. दुसऱ्या श्लोकात आपण ऐकलं नमे विदुस सुरगणा प्रभवन. सुरगण, सुर म्हणजे देवत्व, ज्यांच्यामध्ये श्रेष्ठत्व आहे. कोणापेक्षा? इतर मानवांपेक्षा. श्रेष्ठ स्थिर वृत्ती ज्यांच्यामध्ये आहेत अशांना गण म्हणजे समुदाय.
अशांचा एकत्रित जो समुदाय आहे तो समुदाय सुद्धा प्रभवन, माझं प्रभव माझ्या उत्पत्तीविषयी जाणू शकत नाहीत. कारण देवांची उत्पत्ती ही कोणापासून हो? त्या परमात्म्यापासून, जो एक अहम एकोहम, त्याच्यापासूनच, त्या ऊर्जा स्रोतापासूनच तर देवांना ऊर्जा आली ना. त्यामुळे स्रोत कुठे आहे याचा शोध घ्यायला देवांना सुद्धा कोशिश करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. म्हणून त्यांनाही त्याचा थांग लागत नाही. नमे विदुस सुरगणा. विदू म्हणजे जाणता येत नाही. काय जाणता येत नाही? प्रभव. देवांच्या समुदायाला जसं जाणता येत नाही तसं चिंतन मननात अखंड तपस्येमध्ये मग्न असणारे जे ऋषीमुनी आहेत, महर्षी आहेत, मानव रूपामधले, देवत्वाच्या दिशेने प्रवास करू इच्छिणारे आणि करत असणारे, त्यांना सुद्धा माझ्या उत्पत्तीविषयी, ऊर्जा स्रोताविषयी, मूल स्रोत जाणता येत नाही. अजून पुढच्या ओळीत काय सांगितलं? का नाही जाणता येत ते पण सांगून टाकलं पाहिजे ना. रहस्यच तर भगवंत उलगडून दाखवतायत. म्हणून सांगून अहम आदिही. अरे मीच तर यांचा उत्पत्ती करता आहे ना. कोणाचा? देवानाम, महर्षीणाय. देव आणि महर्षी यांचा अशा प्रकारच्या वृत्तींचा उत्पत्ती करता मीच तर आहे आदी. त्यामुळे ह्या वृत्ती त्यांच्यामध्ये कशा प्रकारे आल्या ते त्यांना तरी कुठे पूर्ण उलगडतंय. पुढच्या श्लोकात अजून सांगून दिलं भगवंतानी, यो माम अजमना. स्वतःविषयी आता सांगतात, मी जन्मतच नाही ना. मी जन्माला व्यक्त रूपामध्ये येतच नाही. कसा येत नाही? ऊर्जा स्रोत असताना ऊर्जा बनून मी व्यक्त रूपात येतच नाही. त्या ऊर्जेला अवगुंठन जेव्हा होईल प्रकृतीचं, तेव्हा मी सगळ्या सृष्टीला दृग्गोचर होणार. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, यो माम जमनादिच वेत्ति लोक महेश्वरम. ज्याला महाईश्वर म्हटलं जातं, सर्व जगताचा स्वामी असं म्हटलं जातं. कुठे? लोक म्हणजे जगत, संपूर्ण जगताचा स्वामी असं ज्याला म्हटलं जातं, तो स्वामी या चर्मचक्षुंनी दृग्गोचर होणार कसा हो? आपल्या आधी कोणी पाहिलंय का? आधीच्या अध्यायांमध्ये सांगून दिलं, जे त्याचा प्रत्यय घेतात, ज्यांनी ते पाहिलंय ते पुन्हा वर्णन करायला येतच नाहीत. दुसऱ्या अध्यायातच सांगून दिलंय, येऊच शकत नाहीत. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. त्यामुळे थांगच लागत नाही तर वर्णन कळणार कसं? बोली भाषेमध्ये सांगता येणारच कसं? पुढे सांगून दिलंय, असम्मूढ समर्थ्येषु सर्व पापैः प्रमुच्यते. असम्मूढ. सम्मूढ म्हणजे किंकर्तव्य मूढ होणारे, असमंजस असणारे, भौतिकाच्या पल्याड झेप अजून ज्यांची नाही, असे सगळेजण सम्मूढ. त्या भौतिकाच्या पल्याड झेप घेण्याचं सामर्थ्य ज्यांना मिळालं ते कोण बनले? असम्मूढ. हे असम्मूढ उलट बोलले हा नाही. सम्मूढ आणि असम्मूढ. असम्मूढ मर्त्येषु. असम्मूढ झालो की ह्या मृत्यूश्वर जगाच्या, मर्त्य जगाच्या पल्याड जे काही तत्व आहे, जे काही शाश्वत श्रेय आहे, त्या श्रेयापर्यंतचा प्रवास होतो आणि मग सगळ्या अस्वस्थतेपासून, किलमिशांपासून मुक्ती मिळू शकते. सर्व पापै प्रमुच्यते. पण त्यासाठी समंजस होणं गरजेचं आहे. सम्मूढ म्हणजे भ्रमित होणं. दुसऱ्या अध्यायात हा शब्द येऊन गेलाय, स्वतः अर्जुनाने स्वतःविषयी वापरलाय. त्यामुळे किंकर्तव्य मूढ झालं, सम्मूढ, निर्णय न घेण्याच्या स्थितीमध्ये व्यक्ती असेल तर अस्वस्थता संपणार कशी? त्यामुळे निर्णयक्षम झाली व्यक्ती, त्या अस्वस्थतेच्या स्थितीतून बाहेर आली की मग प्रमुच्यते. मग ह्या नश्वर जगाच्या मोहातून, बंधनातून, किलमिशातून पल्याड येऊ शकते.
अजून पुढच्या श्लोकात म्हणून सांगून दिलंय, हे सगळं साध्य व्हावं. कोणाला साध्य होऊ शकतं? मानवाला सुद्धा, देवांना सुद्धा, आणि हो अगदी असुरांना सुद्धा. देव, मानव, असुर. मागे एक गोष्ट आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली होती. तिघही जण गेले मागणी करायला ब्रह्मदेवाकडे आणि आम्हाला उपदेश करा म्हणाले. तेव्हा ब्रह्मदेवानी तिघांनाही एकच अक्षर दिलं, द, आणि त्याच्यानुसार प्रत्येकाने स्वतःची, काय आजच्या भाषेत म्हणूया, लेव्हल ऑफ थॉट्स, वैचारिक क्षमता वृद्धिंगत करत नेली. आणि ही वैचारिक क्षमता वृद्धिंगत करत नेण्यासाठी देवांकडे, मानवाकडे आणि असुरांकडे काय काय देऊन टाकलंय हो वरदान स्वरूप. देणारा कोण? परमात्मा. काय काय दिलंय हे त्याच्याखेरीज दुसरं कोण सांगू शकणार? समजा मी पिशवीभर बाजारात गेले, काय काय वस्तू आणल्या, आणि घरी आल्यावर विचारलं, ओळखा बरं काय काय आणलं असेल मी, तर काय म्हणतील? ते आम्हाला कसं नेमकं कळणार? मग काही जण सांगतील उत्सुकतेने हे सांगितलं, कारण आपण सांगितलं होतं ते नक्की माहीत असणार की ते आणलेलं आहे. पण त्याच्या खेरीज आणखीन काही आणलेलं असेल तर काय माहिती बुवा. म्हणजे ज्यानं आणलंय त्यालाच ते सगळं माहिती असणार. म्हणून पुढच्या 2 श्लोकांमध्ये स्वतः परमात्माच सांगून देतात, मत्त एव, मीच तर हे सगळं देऊन टाकलंय वरदान स्वरूप. कोणाकोणाला? देव, मानव आणि असुर सुद्धा. पण देव आणि मानवांना ढवल सत्वाच्या प्रभावामध्ये येणं त्या मानाने, तुलनेने शक्य आहे. असुरही तिथपर्यंत येऊ शकतात, पण त्यांचा प्राबल्य रजोतमो गुणाचा असल्यामुळे वेळ लागतो. म्हणून काय काय वरदान स्वरूप मिळालेलं आहे या सृष्टीमध्ये मानवाला, ते पुढच्या 2 श्लोकात, 4थ्या आणि 5व्या श्लोकात सांगून दिलंय. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यन्दमशमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च. द्वंद्व पण आपणच देऊन टाकलंय, भय पण आणि अभय पण. ते पण भगवंत म्हणतात मीच देऊन टाकलंय बघ. सुखं दुःखं चक्र आहे हो, त्याशिवाय सृष्टीचं चक्र फिरतच कसं राहील. त्यामुळे अशा प्रकारे डावी बाजू, उजवी बाजू, चढ वर चढ, हे सगळं जे काही आहे ना, ते सगळं माझ्यामुळेच तर आहे. बुद्धी आहे, ज्ञान आहे, असम्मोह म्हणजे समंजसपणा, तो पण माझ्यामुळे आहे. क्षमा आहे, सत्य आहे, दम आहे, क्षमा आहे. हे सगळे शब्द आधीच्या अध्यायांमध्ये आलेत आणि त्या वेळी आपण त्याचा अर्थ समजूनच घेतलेला आहे. क्षमा म्हणजे संयम करणं, दम म्हणजे निग्रह करणं, सत्य म्हणजे जे शाश्वत आहे त्याच्या प्रती दृढ असणं, क्षमा म्हणजे जे काही समाजामध्ये हिताचं आहे, समाजासाठी विकसनाला योग्य आहे, त्याचीच कास धरून त्याच्या वाटेत येणाऱ्यांनाही सर्वसमावेशक बनवून जोडून घ्यायचं. त्याला म्हणायचं क्षमाशील वृत्ती. अवघड आहे ना हे, पण ती सुद्धा मी सर्वांना प्रदान केली आहे असं स्वतः भगवंत सांगतायत. ती काही ठराविक मूढभरांजवळ दिलेली नाही आहे, दिली आहे सगळ्यांजवळ, पण ती माझ्याजवळ आहे याचा प्रत्यय कोणाला यायला हवा? मलाच यायला हवा ना. मग तो प्रत्यय यावा म्हणून भगवंत या अध्यायामध्ये आपल्याला प्रगल्भ करतायत आणि सांगून देत आहेत. अजून पुढच्या श्लोकात अजून काय काय वृत्ती मानवामध्ये स्थिरावू शकतात आणि त्याही माझ्यामुळे आहेत, हे पण पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं. काय काय सांगून दिलं? अहिंसा, समता, सगळे शब्द आधी झालेलेच आहेत. अहिंसा म्हणजे अकारण नाहीच दुखवायचं कोणाला. समता म्हणजे समदर्शिना, 5व्या अध्यायात त्याची लक्षणं पण येऊन गेलेली आहेत. पुन्हा ऐका हवं तर व्हिडिओ, नाही लक्षात राहिलं तर. म्हणून समता. पुढे काय सांगून दिलं? तुष्टी. 2ऱ्या अध्यायापासून हा शब्द ओळखीचा आहे, 3ऱ्या अध्यायात पण आलेलाच आहे. तप, याच्याविषयी पण आपण समजून घेतलेलं आहे. अजून पुढच्या ह्याच्यात दान, यश आणि अयश म्हणजे द्वंद्व. सिद्धीपर्यंत पोहोचणं, त्यासाठी तप म्हणजे सातत्याने आचरणात राहणं. आणखीन काय सांगून दिलं?
तुष्टी, संतुष्टता, ह्या सगळ्या वृत्ती आहेत ना हो, ह्या सगळ्या सातत्यपूर्व आचरणातून हळूहळू दृढावत जाणाऱ्या आहेत. काही वेळा आपण मिष्टान्न खातो, मिष्टान्न आवडतं म्हणून बऱ्याच वेळा खाऊ सुद्धा, पण अशी एक स्टेज येते की आता गोडाची अगदी मिठी बसली, आता नको बुवा गोड, अशी एक क्षण येतो ना, तिथपर्यंत आपण जात नाही, आधीच आपण थांबवतो. कारण कुठे थांबवायचं हे सुद्धा प्रत्येकाला समजावं लागतं. म्हणून सांगून दिलं, अहिंसा, समता, तुष्टी, तपो, दान, यशो, यशः. दान, देण्याची वृत्ती. यश मिळालं तर यश सहज वाटून टाकलं जातं. अयश मिळालं तर आपल्याला जे संचित अनुभवांचं प्राप्त झालंय ते अनुभवांचं संचित सुद्धा इतरांच्या उपयोगी पडावं म्हणून आपलं अपयश सुद्धा मांडता आलं पाहिजे. ते झाकून ठेवायची आवश्यकता नाही. तोही वेगळा स्वभाव लागतो, तेही वृत्तीमध्ये धार्ष्ट्य लागतं. ते सुद्धा माझ्याचमुळे आहे असं शेवटच्या ओळीमध्ये, पुढच्या ओळीमध्ये, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा. आणि हे सगळ्यांमध्ये कोणामध्ये 10% असतील, कोणामध्ये 20% असतील, कोणामध्ये 50%, कोणामध्ये 75%, कोणामध्ये 95%, 98%, 99% पृथग्विधा. प्रकट करण्याचं सामर्थ्य प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे निस्तर ठेवून दिलंय. काहींना या जन्मात अजिबात त्याची जाणीवही होत नाही की हे सगळं आपल्याजवळ आहे, हे सगळं आपल्याजवळ संचित आहे आणि ते प्रकट करण्यासाठी क्षमता पण आपल्याच जवळ आहे, ते पण नाही उलगडत. ते भवन्ति भावा, भाव म्हणजे गुण, की जे धर्म बनून आपल्या आचरणातून प्रकट होत राहतात. भूतानाम म्हणजे प्राणी मात्र, सर्वांना म्हटलंय, समावेशक, सर्व. विशिष्ट कोणाचा उल्लेख नाहीये केलेला. जाणत कोण नाही ते सांगताना देव महर्षी उल्लेख केला, पण इथे जे जे प्रदान केलंय, ज्या वृत्ती सर्वांना वरदान स्वरूप दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये नाही असं वेगळेपण आणलेलं. भूतानाम म्हटलंय, सर्व प्राणीमात्रांना हा वरद हस्त प्राप्त झालेला आहे. याची सुरुवात कुठून झाली? हा वरद हस्त सर्वप्रथम कोणाला मिळाला? 8व्या अध्यायामध्ये आपण ब्रह्मदेवाच्या कालचक्राविषयी समजून घेतलंय. दिवस किती, रात्र किती वगैरे त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं. चतुर्युगाचे गट, सहस्र युगपर्यंत 4 युगाचा एक गट. मग 4 युगाचा एक गट जर असेल तर गंमत बघा, 5वीच्या समजा शाळेमध्ये 5th स्टँडर्ड 5वीचा वर्ग आहे, त्याच्यात डिव्हिजन्स आहेत. 4 डिव्हिजन्स असल्या तर 4 मॉनिटर्स असतात, हो ना. प्रत्येक वर्गाचा प्रतिनिधित्व करणारा त्या वर्गाचा, म्हणजे मॉनिटर्स पण 4 झाले, बरोबर. पण त्या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? मॉनिटर, वर्ग प्रतिनिधी. तसंच पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलंय, महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषा लोक इमा प्रजा. तो मॉनिटर त्या सर्व वर्गाचं, त्या वर्गामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतो, बरोबर की नाही. अगदी तसंच महर्षय सप्त, महर्षय म्हणजे 7 आहेत ना, म्हणून अनेक वचनात 7 महर्षी म्हणजे 7 तपाचरण करणारे प्रतिनिधी. मद्भावा मानसा जाता, मीच तर संकल्प. आता मन आपल्याला संकल्पाचं ठिकाण म्हणून माहिती झालंय. तेव्हा मन म्हणजे काय आहे? संकल्प करणे. जसं प्लॅटफॉर्म म्हणतो ना आपण, की उतरायचं गंतव्य स्थान कोणतं आहे? स्थानक, ते स्थिर असतं. बस काय, ट्रेन काय, किंवा आपलं वाहन काय, गंतव्य स्थानक, त्या ठिकाणी जाऊन आपण स्थिर राहतो. अगदी शर्यतीत भाग घेतला तरी शर्यतीला अंतिम रेषा असते ना, तिथपर्यंत पोहोचल्यावर शर्यत संपते. तसंच महर्षय सप्त पूर्वे, 7ची सीमा स्वतः भगवंतांनी घालून घेतली. प्रत्येक युगामध्ये हे 7 महर्षी
म्हणजे तपाचरण करणारे, त्या स्थितीपर्यंत पोहोचणारे आणि माझ्यासाठी अखंड ध्यास घेऊन प्रयत्नशील राहून कशी वाटचाल करावी हे प्रतिबिंबित करणारे, त्यांना म्हणायचं महर्षी. जसं संशोधक ही एक कॅटेगरी आहे. तुम्ही आम्ही सगळेच संशोधन करत असतो हो, बारीक छोटं मोठं, होय की नाही? पण आम्हाला संशोधक बिरुद नाही कोणी लावत. ते बिरुद लागण्यासाठी काही वेगळी मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यातलं सातत्य प्रतिबिंबित करावं लागतं आणि विज्ञानाचं सामर्थ्य स्वतःद्वारे प्रकट करावं लागतं. तसं जे महर्षी आहेत त्यांच्याद्वारे परमात्म्याचा शोध घेण्याची वाट इतरांना गवसू शकते. म्हणून मग त्यांची संख्या सांगून दिली. प्रत्येक युगामध्ये किती? 7. म्हणून 7 महर्षी जे आहेत, मग त्यांची यादी जर करायची ठरवली तर काही जण असं म्हणतात, अहो नाही, हे 7 महर्षी दिलेले आहेत, मी जो ग्रंथ वाचला त्याच्यात 7 महर्षींची नावं ही आहेत. दुसरा एखादा म्हणेल, नाही मी ग्रंथ वाचलं त्याच्यात ही 7 नावं वेगळी होतो, त्याच्यात हे आहेत हे आहेत पण हे नाहीत हे नाहीत. बरोबरच असणार ना, कारण चत्वारो मनवस्तथा. तथा म्हणजे तसेच. प्रत्येक युगामध्ये जी पहिली निर्मिती आहे मानवाची त्याला मनु म्हटलंय. त्यामुळे प्रत्येक युगामध्ये एक मनु, 4 युगांचे 4 मनु वेगवेगळे, त्यांची नावं वेगवेगळी. मग अशी आपण वर्गाच्या मॉनिटरचं उदाहरण घेतलं ना, 5वीचेच प्रतिनिधी, पण प्रत्येक डिव्हिजनचा प्रतिनिधी वेगळा आणि तो दरवर्षी पण बदलणार की नाही. तसं दर युगामध्ये मनु हा वेगळाच असणार आहे. आणि पुन्हा एक ब्रह्मदेवाची सायकल पूर्ण झाली की पुन्हा नवीन जेव्हा युग सुरू होईल, नवीन सायकल सुरू होईल, तेव्हा पुन्हा मनु येणारच आहे. म्हणून मग वंशावळ जर तपासायची झाली तर अशा प्रकारे मनु पण आपल्याला पुष्कळ सापडणार. सप्तर्षी देखील वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या युगामध्ये असणारच आहेत. म्हणून कॉमन नाव दिलंय सप्तर्षी, कॉमन नाव दिलंय मनु. प्रत्येक युगामधल्या मनुचं नाव वेगवेगळं. झाला उलगडा. पण हे सगळे कोणामुळे आहेत? नावं त्यांची काही असू देत, पण त्यांना मनुचं स्थान किंवा महर्षींचं स्थान, सप्तमहर्षींचं, पुढे अनेक महर्षी त्यांची वाटचाल बघून त्या वाटेवर चालणारे अनेक महर्षी होऊन जाणार आहेत. येशाल लोक इमा प्रजा, प्रजा, अनेकानेक जण ही वाटचाल हा मागोवा घेत घेत मनुचं आचरण करत, वाटचाल करत पोहोचायचा प्रयत्न करणारच आहेत ना. पण तो प्रत्येकजण मनु नाही, कारण पहिलं स्थान ज्याने भूषवलं तो मनु. तसंच पहिले जे सप्तर्षी मद्भावा मानसा जाता, माझ्या संकल्पातून जे उत्पन्न झाले ते सप्तर्षी आणि 4 मनु. प्रत्येक युगामध्ये अशा प्रकारे ह्यांच्यापासूनच लोक म्हणजे जगत, प्रजा, अनेकानेक मानव महर्षी उत्पन्न होत आले आहेत. पण कसे? मद्भावा मानसा जाता, मी मनामध्ये जो संकल्प केला, दृढतेने जो अंमलात आणला, त्याचं प्रतीक म्हणून, त्याचे प्रतिनिधी म्हणून अशा प्रकारे युगानुयुग मनु आणि सप्तर्षी जगतामध्ये मानव, दानव आणि देव याच्यामध्ये प्रजा संख्या बळ वाढत आहे. आणि म्हणून मग पुढे आणखीन भगवंतांनी म्हटलं, एतां विभूती योगैच मम योगेति तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. एतां विभूती म्हटलंय म्हणजे हे जे सप्तर्षी आहेत आणि 4 मनु आहेत, 4थ्या अध्यायाचा उल्लेख आलेला आहे. हे जे प्रथम आहेत ना, त्या प्रथम वेगळंच सामर्थ्य असतं ना हो त्यांच्याकडे, म्हणून तर ते प्रथम असतात. म्हणून त्यांना भगवंतांनी विभूती, विशेष भूत आहेत ते, विशेष सर्वांमध्ये जो, म्हणून तर तो प्रतिनिधी निवडला जातो ना. कुणालाही ऐऱ्या गैऱ्याला उचलून प्रतिनिधी नाही म्हटलं जात. होऊ शकतो पण प्रत्येकाकडे क्षमता कोणती आहे?
प्रतिनिधी होण्याची क्षमता, कारण आधी गुण सांगून दिलेत, ते गुण प्रत्येकामध्ये आहेत, पण ते गुण उजागर व्हावेत, प्रकर्षाने तेजाळत जावेत आणि सर्व दूर त्याचा प्रभाव पसरावा, ही किमया सहज शक्य नाहीये ना. म्हणून क्षमता जरी असली तरी ती विशेष भूती म्हणून प्रकट होणं, त्यांच्यातलं विशेषत्व मम यहा वेत्ती तत्वतः. तत्वतः म्हणजे त्याचं मोजमाप नाही करता येत. हुशारी मोजता येते का हो कुठल्या गणनाने, मोजमापाने, कुठल्या मापात मोजता येते का हुशारी? पण तरीही हुशारी आपल्याला समजते. आकलन तत्वतः म्हणून वेत्ती म्हणजे जाणायचंय ते. ज्याची जशी क्षमता तशी त्याला त्याची हुशारी कळणारे. अरे बापरे, असा हुशार आहे का तो व्यक्ती, मला हे समजलंच नव्हतं. दुसऱ्याला ते उलगडलं, कारण त्याची क्षमता ज्या स्तरापर्यंत विकसित झाली आहे त्यानुसार त्याची जाण असणार. तेच तर भगवंतांनी सांगून दिलं, सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. अविकंपेन मग विचलित न होता ज्याची जाण अशी वृद्धिंगत होत राहील त्या विभूतींप्रती, ती व्यक्ती त्या विभूतींप्रती युज्यते, जोडलेली राहील. त्या वाटेचा मागोवा घेत स्वतःला प्रगल्भतेकडे निश्चितपणे, न अत्र संशयः, विचलित न होता आणि द्वंद्वामध्ये न अडकता युज्यते, जोडलेली राहीलच. अजून पुढे भगवंतांनी सांगून दिलं, अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. भाव म्हणजे गुण, जे जे गुण माझ्यामुळे आहेत ना, आधी सांगून दिले 4-5 श्लोकात. समन्विता त्या सगळ्या गुणांचा समुच्चय असा काही विकसित करतात. कारण अहं सर्वस्य प्रभवो, सर्वांचाच प्रभव उद्गाता मीच तर आहे. मत्त एव, माझ्यामुळेच तर हे सगळं आहे ना. मग ते काय करतात, जे जे जाणतात त्यांना विशेषण दिलंय, त्यांना म्हटलंय, जसं वरती विभूती शब्द आलाय तसा आता शब्द आलाय बुधा, जाणकार. ते जाणकार काय करतात, समन्विता भाव, सगळा गुणसमुच्चय एकत्रितपणे प्रगल्भतेकडे न्यायचा प्रयत्न करतात आणि मग ते युज्यते, जोडलेले राहू शकतात. त्यासाठी स्वतःची प्रगल्भता प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तो श्लोक ऐकला आपण, अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति. मत प्रवर्तते म्हणजे व्यवहार करतात, आचरणातून प्रतिबिंबित करतात. बुधा भाव समन्विताः. अजून पुढे काय करतात ते, त्याविषयी सांगून दिलं भगवंतांनी. आणि मी त्यांना काय देतो मग, अशी जर प्रगल्भता त्यांच्यामध्ये यायला लागली, ते जर ती प्रगल्भता आचरणातून प्रतिबिंबित करायला लागले, समन्वय साधून समाजामध्येही त्याचा प्रसार प्रचार करायला लागले, तर मी काय करतो, बुद्धियोगं ददामि. मी त्यांना बुद्धियोग प्रदान करतो. बुद्धियोग म्हणजे अविचल राहून कर्म करण्याची ताकद, सामर्थ्य. बुद्धियोग शब्द 3ऱ्या अध्यायापासून आहे, 2ऱ्या अध्यायात सुद्धा आलेला आहे. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. मी त्यांना बुद्धियोग ददासी असं म्हटलंय श्लोकात. ऐकला श्लोक आपण. बुद्धियोग देतो म्हणजे काय करतो, कर्मबंधं प्रहास्यसि. येरझाऱ्यांचं जे बंधन आपल्याच आचरणामुळे आपल्याला स्वीकारावं लागतं, त्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं याचं रहस्य, याचं प्रशिक्षण मीच तर त्यांना देतो. ददामि बुद्धियोगं येन मामुपयान्ति ते. जे अशा प्रकारे सातत्याने विचलित न होता माझ्याप्रती दृढ राहतात, त्यांच्यावर मी काय वरदान आणखीन देतो,
बुद्धियोगं ददामी, की जेणेकरून स्वतःची तर ते या येरझाऱ्यांमधून मुक्तता करून घेतीलच, पण त्यांच्या वाटेवर येणाऱ्यांना सुद्धा तो प्रकाश प्राप्त करून देतो. पुढच्या श्लोकात म्हटलंय, आपण ऐकला शेवटचा श्लोक, तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजन्तमः, अज्ञानजन्तमः. तमोगुण पण आहे, आणि तम म्हणजे अज्ञान, काळोख, अंधार. तो अंधार उजळावा आपल्याला सगळ्यांना वाटतं ना. तमसो मा ज्योतिर्गमय. आमच्या उपनिषदांमध्ये ही प्रार्थना आहे. काय प्रार्थना करायची? तमसहा, मला कळतंय मी अज्ञानी आहे, पण मला कुठल्या दिशेने जायचंय? गमय, कुठल्या दिशेने? ज्योती. ज्योती म्हटलंय, अग्नी नाही म्हटलंय. अग्नी वणवा सुद्धा बनू शकतो, अग्नीचा भडका उडू शकतो, पण ज्योत जी असते ती मात्र मंदपणे काजळी नसतानाच प्रकाश देते. म्हणून तेषामेवानुकंपार्थ महमद नाहीये बरं का तिथे. काही जण तोही शोध लावतात. बघा गीतेमध्ये महम्मद आलेला आहे, संधी आहे होतो. तेषाम एव अनुकंपार्थम अहम, असा तो संधी आहे. अज्ञानजन तमः, त्यांचा अज्ञानमूलक असा जो अंधकार आहे, तो अंधकार दूर करण्यासाठी तेषाम एव अनुकंपार्थम. कोणत्या मार्गाने? अनुकंपार्थम, वरचे वर पुन्हा पुन्हा अविचलित राहून कोणत्या मार्गाने त्यांनी यावं, ही मीच तर त्यांना जाणून देतो. ही जाणीव त्यांच्यामध्ये मीच तर उत्पन्न करतो. तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो, नाशयामी आत्मभावस्था. स्था म्हणजे स्थिर करतो. कुठे? आत्मभाव. अरे तो ज्योतिस्वरूप प्रकाश बाहेर कुठे नाही आहे, आत्म. माझ्याकडेच ती क्षमता आहे. तो प्रकाश मिळवण्याची क्षमता माझ्याकडे आहे. फक्त ह्या ज्योतिस्वरूप जो आहे ना, सामर्थ्य, त्या सामर्थ्याला ह्या तमोगुणांनी जे वेढलेलं आहे, तो तमोगुण बाजूला करण्यासाठी मीच तर त्यांना अविचल बनवतो. काय सुंदर भगवंतांनी सांगून दिलंय ना. नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. भा म्हणजे तेज, स्वतःमधलंच तेज प्रकट करता यावं, जाणवावं, म्हणून मीच तर त्यांना बुद्धियोगं ददामी, वरदान प्राप्त करून देतो. त्यासाठी आपल्याला काय काय आपल्याला वृत्ती मिळालेल्या आहेत त्या जाणून घ्यायला हव्यात, स्थिर व्हायला हवं, आणि कोणाचा मागोवा घेत वाटचाल करायला हवी. चत्वारो मन व प्रत्येक युगातला मनू आपल्यासाठी आदर्श वाटचालीसाठी सिद्ध आहे. आणि सप्तर्षय, त्यांच्यामुळेच तर आपण आहोत. त्या त्या युगातले जे सप्तर्षी, त्या त्या युगातले. सध्या कलियुग चालू आहे ना, कलियुगामध्ये सुद्धा असे सप्तर्षी आहेत. आम्हाला शोध घेता यायला हवा. तशी आमची दृष्टिकोन बदलायला हवा. चर्मचक्षूंची दृष्टी सीमितच असणार आहे हो, पण त्याला पैलू जेवढे आहेत ना, ते पैलू आपल्याला उजागर करता यायला हवेत. तेच तर भगवंतांनी सांगून दिलं की हे सगळं तुझ्याकडेच आहे. महाबाहो म्हणून तर तू आहेस. पहिल्या श्लोकात म्हटलंय ना, अर्जुन नाव नाही कुठे घेतलेलं. तुमच्या आमच्या सर्वांना उद्देशून भगवंत महाबाहो म्हणतात. तुम्ही आम्ही सगळेजण हे सामर्थ्य प्राप्त करू शकतो, कारण ती क्षमता बुद्धिर्ज्ञानमसम्मोहा क्षमा सत्यंदमशमः. ते 2 श्लोक आहेत ना, ते अशा प्रकारे जर आपण समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की अरे हे सगळं माझ्याजवळ सामर्थ्य बनून जेव्हा मी मानव म्हणून जन्माला आलो तेव्हा प्राप्त झालेलंच आहे. आता मला फक्त तमोगुणाच्या पल्याड, अज्ञानाच्या पल्याड जायचंय. ती ज्योत प्रज्वलित करायची आहे. वातीला काजळी धरलेली असेल तर ती वात
नाही ना पेटवता येत. ती काजळी पहिले झटकून दूर करावी लागते ना. ती दूर करायची कशी याचं ज्ञान असावं लागतं, बरोबर की नाही? मग ते ज्ञान कोण मिळवू शकतं? अनुभवाने आपण मिळवू शकतो. अनुभव कुठून मिळू शकतो? ज्यांनी आधी ते काम केलेलं आहे त्यांच्या निरीक्षणातून परीक्षणातून आपण ते समजून घेऊ शकतो. पण इतरांचं बघितलंय हाताची घडी घालून आणि आता मला येतं बरं का काजळी कशी काढून टाकायची, फार वात पुढे न आणता आणि वात ज्योती स्वरूप असताना सुद्धा काजळी कशी काढायची मला सगळं यायला लागलंय. मी बघून घेतलंय, निरीक्षण केलेलं आहे. पण जोपर्यंत स्वतः सराव करत नाही, एकाग्रतेने प्रत्यक्ष ते काम करून बघत नाही, तोपर्यंत नाही ना भरवसा. तोपर्यंत खात्री, स्वतःवरचाच विश्वास प्रकट कसा होईल? तेव्हा सराव आवश्यक, अभ्यास आवश्यक. आणि हा अभ्यास करताना अहमपासून मला जमलंय, अहमपासून वैराग्य आवश्यक. 6व्या अध्यायात सांगून दिले अभ्यास आणि वैराग्य. मग ते मन निश्चल होईल, चंचलतेकडे झुकणारच नाही आणि मग हे सगळं जमून जाईल. काय? तेषाम एवानुकंपार्थ ज्ञानदीपेन भास्वता. मग ते ज्ञानदीप आपोआप उजागर होईल की जो शरीराच्या अणुरेणूंद्वारे प्रकाशात येत असतो. किती सुंदर भगवंतांनी स्वतःच आपल्याला महाबाहो संबोधून हे सगळं सांगून दिलंय. प्रत्यक्ष आपला प्रतिनिधी म्हणून कोण ऐकतोय हे सगळं? अर्जुनच ऐकतोय ना. मग आता अर्जुनाचा याच्यावरचा काय विचार आहे, म्हणजे आमच्या मनात आता काय भावना उत्पन्न होतात हे सगळं ऐकल्यावर त्याही व्यक्त करता यायला हव्यात ना. आपल्याला कशा हो येणार एकदम व्यक्त करता? कारण हे आत्ताशिक आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. इतक्या गतीने ते सगळं पचेल का? आणि पचलं तरी त्याच्यावर काय प्रतिसाद द्यावा हे थोडी ना आपल्याला लगेच उलगडेल. पण अर्जुनाला मात्र हा प्रतिसाद द्यायला जमतोय. म्हणून अर्जुन आता ह्याच्यावर काय प्रतिसाद देतोय तेही आपण लक्षात घ्यायलाच हवं. त्यासाठी पुढचे श्लोक आपण समजून घ्यायला हवेत. मग आता ऐकूयात पुढचे श्लोक. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वां व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. श्रीभगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च. श्लोक ऐकलेत ना. आपला प्रतिनिधी बनून अर्जुन किती समरसपणे भगवंतांशी संवाद करतोय. किती मृदू भाषा आहे आणि कशी प्रार्थना अर्जुन करतोय. आता जी महती त्याच्या लक्षात आलेली आहे, राजगुह्य समजल्यावर ती अर्जुनाच्याद्वारे प्रकट होते. बरं काय म्हटलं अर्जुनाने पहिल्या श्लोकात? भगवंतांचं स्तवन केलंय, स्तुती केली आहे.
आपणही जेव्हा देवळात जातो, मंदिरात जातो, हात जोडतो, त्यावेळेला जशी स्तुती करतो, भगवंतांविषयी ज्या आपल्या भावना उचंबळून येतात त्या जशा आपण व्यक्त करतो, मग त्या कदाचित स्वतःच्या शब्दात येतील किंवा नाही, पण संतांनी ज्या भाषेतून व्यक्त केलेल्या आहेत ते संतांचे अभंग गायचा आपण प्रयत्न करतो. भले आपल्याला सूर ताल माहिती नाही, गायनाचं शिक्षण आपण नसेलही घेतलेलं, पण त्याच्यात भक्तिरस आपोआप आला की ते छान सुंदर असं भगवंताचं स्तवन रुजू होतच ना. तसंच अर्जुन त्याच्या विचारानुसार जाणीवा प्रगल्भ झाल्यावर कशी प्रार्थना करतोय आणि भगवंतांचं स्तवन करतोय. ते भगवंतांचं स्तवन श्लोक आत्ता जे आपण ऐकले 12व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत हे अर्जुनाने केलेलं भगवंतांचं स्तवन आहे. रोज भगवंतांच्या मूर्तीसमोर आपण उभं राहून, काहींना मूर्तीपूजा आवडते, नाही आवडते, हरकत नाही ना, पण आपल्या हृदयात तर कोणीतरी पूजनीय असतंच ना. मग ते पूजनीय नजरेसमोर आणावं आणि छान असं स्तवन करावं. काय अर्जुन या स्तवनामध्ये सांगतोय समजून घ्यायला हवं ना. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभू. सगळी विशेषणं जे श्रेष्ठतम आहे, श्रेष्ठतर श्रेष्ठतम, सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याविषयी अर्जुन परम शब्द वापरतोय. श्रेष्ठ कशा कशामध्ये आपण श्रेष्ठ आहात? आपण श्रेष्ठ असं ब्रह्म आहात, म्हणजे उद्गाता आहात. अजून काय म्हणतोय? परंधाम, जिथे आपण निश्चिंत होऊन आश्रय घेऊ शकू असं स्थानक जर कोणतं असेल तर ते सर्वश्रेष्ठ स्थानक आपणच आहात. धाम. कधी एकदा घरी जातोय असं आपल्याला होतं ना, खूप दिवस प्रवास केल्यावर. खरं तर प्रवासात बरंच काही आपल्याला उत्तमोत्तम दर्शन घडलेलं असतं. अगदी देवदेवतांचं दर्शन घेण्यासाठी आपण यात्रा केलेली असते, पण तरीसुद्धा कधीतरी अशी ओढ लागते. धाम. निश्चिंत अशा स्थानकामध्ये स्थानाप्रती स्थिरावणं, ही ओढ ज्याच्याविषयी लागते असं धाम आपणच आहात, असं अर्जुन स्तवन करताना म्हणतोय. अजून पुढे काय म्हणतोय? परमं भवान पवित्रम. शुद्धता मोजायची कशी हो? आहे का काही मोजायला क्रायटेरिया? हे शुद्ध आहे असं म्हटलं तर त्याच्यापेक्षा हे शुद्ध आहे. साधा आपण तांदूळ गहू बाजारात घ्यायला गेलो तर केवढे विविध नमुने समोर येतात ना. मग हा चांगला आहे, त्याच्यापेक्षा तो चांगला, त्याच्यापेक्षा याच्यात हा पैलू वेगळा, याच्यात हा वेगळा, कळतंच ना आपल्याला. सर्वात शुद्ध काय आहे? जे अव्यक्त आहे तेच सर्वात शुद्ध. कारण मोजमाप आलं की शुद्धता गौण ठरली ना. म्हणून परम पवित्रम, सर्वात जे शुद्ध आहे असे आपण आहात. भवान आपण आहात. आणि का असे आहात आपण? पुरुषम शाश्वतं दिव्यम अलौकिक. लौकिक म्हणजे जे चर्मचक्षूंनी, ज्ञानेंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी जाणता येतं ते लौकिक. अलौकिक म्हणजे त्याच्याही पल्याड असं जे काही आहे. काय? शाश्वत पुरुष म्हणजे सामर्थ्य. शाश्वत म्हणजे लौकिक जे जे आहे ते नष्ट झालं तरीही जे टिकणारं ते शाश्वत. म्हणून नश्वर सृष्टीच्या पल्याड जे आहे अव्यक्त स्वरूपात सामर्थ्य बनून म्हणजे ऊर्जा बनून जे स्थिरावलेलं आहे धाम, ते आपणच आहात. आणि म्हणून आपण कसे आहात? कारण सृष्टीमध्ये जे जे आहे ते उपजे, जन्माला येतं. पण आपण कसे? अजम, जन्माला न येणारे. आणि विभूम, विभू म्हणजे स्वामी, सर्वश्रेष्ठ असे आपण आहात. हे आता मला उलगडलं आहे. भगवंतांनी अर्जुनाला उगीच महाबाहो नाही म्हटलंय.
हे सामर्थ्य अर्जुनाकडे आहे हे भगवंतांच्या लक्षात आलंय. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये प्रियमाणाय महाबाहो असं अर्जुनाविषयी प्रेमाने भगवंत म्हणतात. आणि तिथे अर्जुन म्हटलं नाहीये, म्हणजे तुमच्या आमच्याकडे सुद्धा हे सामर्थ्य जाणण्याचं आहे. हा भगवंतांनी आपल्याविषयी विश्वास प्रकट केला आहे. अजून पुढे अर्जुन आपल्या वतीने काय बोलतोय? आहुस्त्वाम ऋषयस, ते ऋषय नाही आहे बरं का, आहुस्त्वाम आहुहु त्वाम ऋषयः सर्वे. कोण सर्वे? आहुहु म्हणजे बोलतात. कोण सर्वे बोलतात? कोण सर्वजण बोलतात? देवर्षी नारदः, सगळे देवर्षी. देव ऋषी, देवर्षी ही पदवी नारदांना प्राप्त झाली आहे, कारण ते देवांचे ऋषी आहेत म्हणून नारद. आणखीन कोण कोण आहेत? असितो देवलो हे सगळे वंशावळ आहे. असितः देवलः व्यास, वंश आहे, ही परंपरा आहे. हे पण सगळेजण. आणि आपण स्वतः सुद्धा भगवंता ब्रवीमी, तुम्ही स्वतः सुद्धा स्वतःबद्दल आत्ता हेच तर सगळं सांगितलं ना. आणि देवर्षी नारद, असित, देवल, व्यास जे या दृष्टीने प्रयत्नशील आहेत, त्यांना ज्याप्रमाणे जाणता येतंय ते सगळे आपलं वर्णन करताना अशाच प्रकारे करतायत. काय? ज्ञानदीपेन भास्वता, असंच आपलं वर्णन करतायत. अज्ञानजंत महानाश करण्यासाठी आपण सदैव नाशयामी आत्मभावस्था, आत्म बनून, सामर्थ्य बनून आपणच तर स्थिर आहात, हेच सगळेजण सांगतायत. अजून पुढच्या श्लोकात म्हटलंय सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव. केशव अर्जुना, कृष्णाला उद्देशून अर्जुन बोलतोय. पुढे काय म्हणतोय? नाही ते भगवान व्यक्तीर विदुर देवान दानवाः, देव दानव मानव नाही रे बाबा, कोणीही अशा प्रकारे तुला पूर्ण अर्थाने. म्हणून उपनिषदामध्ये प्रार्थना आहे. काय आहे त्या प्रार्थनेचा शेवट? पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय. पूर्णत्वाप्रती पूर्णत्व दिलं, पूर्णमेव, तरीही पुन्हा अवशिष्यते, शिल्लक पूर्णच उरतं हो, संपतच नाही ना, कारण ऊर्जा स्रोतच आहे तो. म्हणून देव नाही जाणू शकत, मानव नाही. अशा प्रकारे तुला पूर्णत्वाने जाणणं नाही ना रे कोणाला शक्य, कारण या सगळ्यांचा उद्घाताच तू आहेस, तू स्वतःच सांगून दिलंस. म्हणून पुढच्या श्लोकात अजून अर्जुन त्या स्तुती स्तवनामध्ये काय म्हणतोय? स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम. पुरुषोत्तम उत्तम, उत्तमाच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य असणारा तो पुरुषोत्तम. कोण? स्वयं एव आत्मना आत्मानं, तूच बाबा स्वतःविषयी पूर्णत्वाने जाणणारा. मला सांगा, भगवंत बाहेर कुठे आहेत का? तुमच्या आमच्यातच आहेत. आणि म्हणून स्वतःची स्वतःला ओळख सुद्धा पूर्णत्वाने कुठे होते हो आपली आपल्याला ओळख. आणि समोरच्याला तर आपली ओळख पूर्णत्वाने नाहीच होत ना. नाही बाबा, त्याला पूर्णत्वाने नाही जाणू शकत. म्हणून तर कोणाचा स्वभावाचा थांग कोणाला लागत नाही. आपल्या स्वतःला स्वतःचा सुद्धा नाही लागत हो या जन्मात. तेच सांगून दिलं भगवंतांनी की असाच तू पण आहेस बाबा. तुझा थांग तूच जाणू शकतोस, ती किमया तुझ्याच जवळ आहे. बाकी आम्हाला स्वतःचा नाही थांग घेता येत, तर सगळ्यांचा एकत्रित स्रोत असणारा तुझा थांग आम्हाला कसा लागू शकेल. म्हणून पुढे काय म्हटलंय? भूतभावन भूतेश देव देव जगतपते, संपूर्ण जगताचा पती स्वामी. भूतभावन उद्भव उत्पत्ती करता, पोषण करता आणि लय करता देव देव. ह्या तिन्हीसाठी जगतामध्ये स्वामित्व असणारा कोण आहेस? जो तूच तुला पूर्णतया जाणू शकतोस. तू स्वामी आहेस हे मला आता पूर्णपणे उलगडलं आहे. म्हणून अर्जुन स्तवन करतोय.
अजून पुढच्या श्लोकामध्ये काय म्हटलं बघ अर्जुनाने, वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ही आत्मविभूतया. विविध रूपाने तू जो नटलेला आहेस ना विभूती, एतां विभूती योगैच मम यो वेत्ति तत्वतः. सप्त ऋषी मनु ही तर सुरुवातीच्या आहेत हो विभूती, प्रत्यक्ष प्रकट होणाऱ्या. एषा लोक इमा प्रजा, यांच्यापासून जी प्रजा ती प्रत्येकच विभूती स्वरूप आहे ना. म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय की मला आता ते समजलंय. काय समजलंय? वक्तुम अर्हसी, त्या प्रत्येक विभूतीविषयी सांगणं हे ज्याच्यामुळे त्या विभूती आहेत त्यालाच शक्य आहे ना. बाकी कोणाला कसं पूर्णत्वाने वर्णन करता येणार? नाही येत. तेच या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांविषयी श्रेष्ठत्व वर्णन करताना म्हटलेलं आहे. छान संधी आहेत बरं का भरपूर या श्लोकामध्ये. पण आपण जर हे बघत असताना व्हिडिओ पुस्तक समोर घेऊन बसलात, मी दरवेळी सांगते की पुस्तक जवळ घेऊन बसलात तर निश्चितपणे हे श्लोक आपल्या सतत नजरेसमोर राहतील. कारण ते एकदा येऊन निघून जाणार ना. कानावर ऐकलेले तो श्लोक लक्षात येईपर्यंत पुढचा श्लोक येतो ना. आपल्याला वेळेचं भान ठेवावंच लागतं. पण आपण जर पुस्तक समोर घेतलं तर ते श्लोक सतत आपल्या नजरेसमोर राहतील. त्याचा संधिक विग्रह कसा करायचा तेही आपल्याला त्या पुस्तकातून कळू शकेल. आणि मग त्या श्लोकाचं इतर श्लोकांशी संगती कशी आहे, त्याचं विवरण आधीच्या अध्यायांशी पण कसं जोडलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमधून अधिक चांगल्या प्रकारे उलगडता येऊ शकेल. पुढच्या श्लोकात काय सांगून दिलं? आता अर्जुनाला स्तवन तर केलंय. स्तुती केल्यावर काहीतरी मागायचं असतं. साधी आईबाबांची सुद्धा ज्या दिवशी आपण लाडात येतो, लहान मुलं, त्यावेळेला त्या आईवडिलांना समजतं आज जरा जास्तच लाडात आलायत मूल. काहीतरी डिमांड आजच्या भाषेमध्ये आहे. भावा बहिणींमध्ये असंच असतं ना. पती पत्नींमध्ये असंच असतं ना. आजी आजोबांजवळ असंच असतं ना. लाड केले, स्तुती केली, मोठेपणा दाखवला की निश्चित कळतं काहीतरी हवं आहे. अर्जुन आपलाच प्रतिनिधी आहे ना. आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये अर्जुन असंच काय हवंय ते भगवंतांना सरळ सरळ प्रश्न विचारूनच टाकणार आहे. आधी स्तुती केली आहे कारण भगवंतांनी स्वतःविषयी बरंच काही सांगून दिलं आहे आणि महाभाव म्हटलंय ना, म्हणून आधी स्तुती केली. आणि आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये अर्जुन मागणी करतोय. काय मागणी करतोय? कथं विद्यामहं योगीं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु. 2 प्रश्न आहेत. एक कथं विद्याम अहम, कसं काय मी जाणू शकतो. आणि दुसऱ्या केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन् मया, माझ्याकडून तुझं चिंतन कोणत्या कोणत्या रूपामध्ये केलं जावं बरं. तू सांग ना तुझ्या आवडीची कोणती रूपं की ज्याच्याद्वारे मी तुझं चिंतन मनन करू शकेन. कारण सृष्टीमध्ये जे जे दिसतंय त्या सगळ्याचं चिंतन मनन करायला लागलं तर त्याच्यात तोच नटलेला दिसतो ना. तेच तर आधी सांगून दिलंय. अर्जुनाने स्तुतीमध्येही तेच म्हटलंय की तुझा थांगच लागत राहीने, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. असंच आपण आरतीमध्ये म्हणतो ना, तेच अर्जुनाने म्हटलंय. मग मला सांग बरं, मी आता केशु केशूच्या भावेशू, कोणत्या कोणत्या वृत्तींच्या प्रतिनिधी म्हणून तू माझ्या सामोऱ्या चिंतनात येशील. कारण सगळे सर्व दूर या वृत्ती त्यानंच उत्पन्न केलेल्या आहेत म्हणून सांगून दिलंय. कोणत्या वृत्तीचं मी कोणत्याच प्रकारे चिंतन करू बरं. आणि आधीच्या ओळीमध्ये म्हटलंय कथं विद्यामहं योगीं त्वां सदा परिचिंतयन्, सातत्याने कोणत्या रूपामध्ये मी तुझं चिंतन करू आणि कोणत्या वृत्तींविषयी चिंतन करू. 2 वेगवेगळं आहे. रूप पण हवंय अर्जुनाला आणि वृत्ती पण हव्या आहेत. आणि हे सगळं वर्णन खरं तर भगवंतांनी आधी केलेलं आहे बरं का. पण म्हणून अर्जुन पुढच्या श्लोकात म्हणून टाकतोय. काय म्हणून टाकतोय पुढच्या श्लोकामध्ये? विस्तरेणात्मनो योगं विभूती च जनार्दन
भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. अमृतस्वरूप तुझ्याकडून अशा प्रकारचं वर्णन ऐकताना तृप्तीच होत नाही रे. पुन्हा पुन्हा विस्तारपूर्वक ऐकत राहावं असंच वाटतंय. तू मला हे सांगितलंयस, मला कळतंय. 7व्या अध्यायामध्ये, 8व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे सगळं सांगून दिलंय हो आधी अर्जुनाला. म्हणून अर्जुन म्हणतोय मी ऐकलंय रे, ऐकलंय, तू सांगितलंयस सगळं, पण पुन्हा एकदा विस्तरेण आत्मना, स्वतःविषयी तू विस्तारपूर्वक सांग ना पुन्हा. तृप्तीच होत नाही रे. स्वाभाविक आहे असं आर्जव, अशी विनंती, अशी विनवणी जर एखाद्याने अशी लाडाने प्रेमभराने भगवंताकडे केली तर स्वाभाविक आहे ना, भगवंतच सांगणारच. कारण भगवंत तेषामेव अनुकंपार्थम, त्यासाठीच तर मी आहे. अर्जुनाने जाणलं आणि लगेच हजरजबाबीपणा पाहिजे हो, काय मागावं ते पण सुचलं पाहिजे. मग अर्जुनाने किती सुंदर मागणी तुमच्या आमच्या सर्वांसाठी केली आहे. मी कोणत्या रूपात चिंतन करू? आजकाल तर कोणी या देवीचं, कोणी त्या. आमच्या देवीची सुद्धा किती रूप आहेत हो, 51 शक्तिपीठं आहेत ना. आणि देवांची तर जंत्री किती, विष्णूची एका सहस्रनाम आहेत, पण त्या सहस्रनामांमध्ये प्रत्येक नामाचं वेगळेपण आहे हो. त्याच्या मागे वैशिष्ट्य आहे, वृत्ती आहे. म्हणून अर्जुन नुसतं नाम नाही म्हणत आहे. कथम विद्यामहं योगीं स्वाम सदा परिचिंतयन्. रूप तर मला हवंच आहे, पण त्यामधल्या वृत्तींचं चिंतन मी कसं करू ते पण अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे. हे अर्जुनाचं वेगळेपण आहे. म्हणून आता भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये सगळ्या विभूतींविषयी सांगणार आहेत, वर्णन करणार आहेत. लगेच भगवंतांनी म्हणून टाकलं काय, म्हणून हंत ते कथयिष्यामि दिव्याय आत्मविभूतया प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तर. अरे एवढा विस्तार आहे अथांग, किती सांगू रे मी तुला. पण प्राधान्यतः विशेष तू मागणी केली आहेस ना, मी मागणी पूर्ण करणार आहे. म्हणून पहिल्या श्लोकात म्हणजे आपल्या या गटामधल्या शेवटच्या श्लोकात भगवंतांनी काय सांगून दिलं? अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता. अरे बाहेर कुठे शोधूच नकोस. गुडाकेश, ज्याची अज्ञानरूपी निद्रा नष्ट झाली आहे असा तू आहेस, हे मलाही कळलंय बरं का आता अर्जुना. गुडाकेश, अहम आत्मा, मीच आत्मा बनून सर्वभूता आशय म्हणजे निवास, जागा, मीच तर स्थिर झालोय रे प्रत्येकामध्ये. सामर्थ्य बनून, क्षमता बनून, मीच तर स्थिरा, चैतन्य बनून मीच तर स्थिरावलेलो आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यश्च भूतानामंत एवच. उत्पत्ती माझ्यामुळेच आहे, म्हणून मातृदेवो भव. मध्यश्च रक्षण करणारे, म्हणून आचार्य देवो भव, पितृदेवो भव. गुरुदेवताभ्यो नमः, वृक्षवल्लरी नमः. आपण सगळ्या निसर्गालाच नमस्कार करतो. सृष्टीमध्ये जे जे आहे तेच मुळी आम्हाला तुझ्या रूपात आहे. ही आमची संस्कृती आहे, सनातन धागा आहे. आणि तो अशा प्रकारे चिंतन आणि वृत्तींची ओळख करून घेण्यामधून आपल्यापर्यंत वारसा बनून येऊन पोचलाय. हे भारतवर्षाचं महत्भाग्य आहे. म्हणून अहम आदिश्च मध्यश्च भूतानामेव अंतच. लय सुद्धा होणार आहे तो तुझ्याच ठायी होणार आहे, याचीही जाणीव भगवंत आपल्याला करून देत आहेत. स्वमध्येच लय करायचं आहे. समर्पण कुठे करायचं आहे? स्वतः प्रतीच समर्पित राहायचं आहे. जे जे आहे ते तुझ्यामुळे आहे, याला म्हणायचं समर्पित होणं. तेच तर भगवंतांनी सांगून दिलं आहे. कसे सुंदर श्लोक, सुंदर वर्णन, सुंदर स्तवन. आणि भगवंतांनी भूय एव पुन्हा एकदा उलगडून दाखवलेलं रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकायचा प्रयत्न केला आहे, जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ याच ठिकाणी संपन्न करूया. आवडला असेल
तर जरूर लाईक करा. आपल्या आप्तमित्रांना, अन्य कोणालाही शेअर तर नक्कीच करालच. आणि हो, अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसलात तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक केलं म्हणजे आपल्याला पुढच्या व्हिडिओविषयी नोटिफिकेशन मिळत राहील. आधीच कळत जाईल पुढचा व्हिडिओ केव्हा येणार आहे. तेव्हा भेटूया. नमस्कार.